माहेर राहून परत आल्यानंतर किती काम वाट बघत असतात हे फक्त गृहिणीलाच माहीत असतं. आजचा दिवस अक्षरशः कामातच गेला. नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात झाली मस्त अशा स्वयंपाकाने. वांग्याची भाजी, गरम गरम चपात्या आणि साईडला चहाही होत होता. सकाळची सुरुवात अगदी छान झाली. स्वयंपाक झाल्यावर सर्वात आधी मिस्टरांचा टिफिन भरला आणि त्यांना कामावर पाठवलं आणि मग मी निवांतपणे चहा घेतला. त्यानंतर लागले माझ्या पुढच्या कामाला. चहा झाल्यानंतर दाराची साफसफाई केली, छान पुसून घेतलं आणि मस्त अशी रांगोळी काढली. घराच्या प्रवेशद्वाराला रांगोळी पाहिली की एक वेगळीच प्रसन्नता येते. आज खूप सारे कपडे धुवायचे बाकी होते. जे कपडे धुवायचे होते ते वेगळे काढून आधी भिजत घातले आणि मग पूर्ण घराला झाडू मारायला घेतलं. इतकी धूळ झाली होती की जणू किती महिने घर बंद होतं असं वाटत होतं. सगळं घर स्वच्छ केलं आणि हळूहळू बाकीचं काम पण आवरत गेले. रॅकवरचे काही भांडे आवरायचे होते तेही थोडे थोडे करून पूर्ण घासून घेतले. किचन वटा स्वच्छ केला, भांडी घासली आणि किचनला लावलेला पडदा धुवायला घेतला. तो धुतल्यामुळे दुसरा पडदा लावला होता. असं करता करता कधी संध्याकाळ झाली ते कळलंच नाही. बाहेर वाळलेले कपडे काढून घेतले. दुपारी गादी उन्हात टाकली होती कारण पाऊस सुरू होण्याआधी एकदा तरी गादी उन्हात टाकावी असं वाटलं. बाहेर बसून कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि हो, आज मी जे नवीन पडदा लावला आहे ना तो किचनला, तो तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर फार काही खास वाटत नाही, पण दुसरा पर्याय नव्हता कारण की जुना पडदा धुवायला टाकला होता. इतकं सगळं काम आवरल्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी मस्त खिचडी आणि गुळाचा शिरा बनवला. असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. खूप काम, खूप धावपळ आणि थोडासा थकवाई. एवढं आवरून सुद्धा बरेच कामं बाकी होते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.